नमस्कार मित्रांनो माझे नाव आहे डॉक्टर रियाज पठाण आणि आपण पाहतात डॉक्टर रियाज पठाण यांचे फेसबुक लाईव्ह। आज आपण चर्चा करणार आहोत खोपोली नगर परिषदेची जी आता निवडणूक झालेली आहे 2025 ची त्याबाबत। 2 तारखेला आपल्या इथे निवडणूक संपलेली आहे आणि आता प्रतीक्षा आहे निवडणुकीच्या निकालाची। खरं म्हणजे हा निकाल 3 तारखेला लागणार होता, परंतु कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आता हा निकाल 21 तारखेला लागणार आहे। आणि ज्या लोकांनी ही परीक्षा दिलेली आहे, म्हणजे जे उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडणूक लढलेले आहेत, ते आता प्रतीक्षा पाहत आहेत 21 तारखेची आतुरतेने। आता मला अशी थोडीशी शंका आहे का हा निकाल जो 3 तारखेला लागणार होता तो आता 21 तारखेला लागणार आहे, तर याच्यामध्ये काय गोड बंगाल आहे का? बरं हे निकाल जो 3 तारखेला लागणार होता तो 21 तारखेला का गेला आहे? आणि ईव्हीएम ज्या मशिनीमध्ये आता ज्या लोकांचे ज्या उमेदवारांचे भवितव्य आता ज्या ईव्हीएमच्या मशीनमध्ये बंद आहेत, त्या ईव्हीएम व्यवस्थित राहतील का, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आता उद्भवलेला आहे। खरं म्हणजे मला तर असं वाटतं बऱ्याच ठिकाणी असं होऊ शकतो, कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम खराब होण्याची शक्यता आहे, ईव्हीएमच्या बॅटरी डाऊन होण्याची शक्यता आहे, काही मशीन चालू पण होणार नाही अशी पण काही शक्यता आहेत, किंवा आता बरेच लोकांमार्फत किंवा पक्षांमार्फत सुद्धा दाखवण्यात आलेले ईव्हीएम हॅक सुद्धा होतात। तर तशी काही संभावना आहे का, अशी दाट शंका निर्माण होत आहे। आणि 21 तारखेला जो निकाल लागेल तो कोणाच्या फेवरमध्ये लागेल, कोणत्या पक्षाच्या फेवरमध्ये लागेल, काय लागेल, याची एक दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे का जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याच फेवरमध्ये निकाल लागेल काय, असं लोकांचं म्हणणं आहे। दुसरी गोष्ट अशी मित्रांनो का जे आता निवडणुका झाल्या, ह्या निवडणुका मी खूप जवळून पाहिल्या आणि आम्ही खूप प्रयत्न केला का आपल्या देशामध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्याची आणि जी पद्धत चालू झालेली आहे निवडणूक आलीत का निवडणुकीमध्ये जो पैशांचा जो खेळ चालतो तो बदलण्याची। आणि आमचे जे मित्र आहेत नाशिकचे आमचे भावे सर यांनी जो झिरो बजेट पॉलिटिक्स जी योजना राबवलेली आहे त्याचप्रमाणे मी सुद्धा खोपोलीत तो प्रयोग केलाय आणि झिरो बजेट पॉलिटिक्स अंतर्गत आम्ही एकही रुपया निवडणुकीमध्ये न वाटता आणि कमीत कमी निवडणुकीच्या प्रचारासाठी खर्च करून आम्ही ही निवडणूक लढलेलो आहोत। मी नगराध्यक्षाची थेट नगराध्यक्षाची आणि नगरसेवक अशी निवडणुका सुद्धा लढलो आम्ही। 11 जागेवर आमचे उमेदवार उभे केले होते आणि मी फक्त 20,100 रुपये खर्च करून नगराध्यक्षाची निवडणूक लढलेलो आहे। आता निवडणुकीचा निकाल काय आहे ते आपण पाहूया, पण हा एक प्रयोग होता आमचा आणि आम्हाला असं जाणवलं का लोकांमध्ये आपल्याला खूप जास्त जागरूकता करावी लागेल, कारण लोकांना आपल्या मताचं महत्त्व माहीत नाहीये। लोकांना वाटतं का फक्त मतदानाच्या दिवशीच आम्हाला मत टाकायचं आहे, तर आम्ही पैसे न दिले तर आम्ही मत टाकायला कशाला जाऊ, म्हणजे त्यांना त्या दिवशी जर घराच्या बाहेर पडण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी त्यांना पैसे लागतातच, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि पैसे घेतल्या बगैर ते मतदानाला येतच नाहीत। तर हे आपल्याला बदलायला लागेल। हे बघा, मत तुम्ही 5 वर्षासाठी टाकत असता, एका दिवसासाठी नसतो। आणि जो उमेदवार किंवा जो लोकप्रतिनिधी जिंकून येणार असतो तो तुम्हाला 5 वर्षासाठी तुमच्या भागामध्ये काम करणार असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये योग्यता आहे का, तो खरोखरच तुमच्या इथे काम करणार आहे का? पण लोकांमध्ये निवडणुकीबाबत आणि हा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबाबत खूप जास्त उदासीनता आहे। लोकांना वाटतं हे सर्वच जे लोकप्रतिनिधी आहेत ते फक्त कमवण्यासाठी आले आहे आणि पॉलिटिक्स हा खूप गलिच्छ आहे आणि त्यामुळे राजकारणामध्ये कोणी पडण्यात त्यांना म्हणजे त्यांना चांगलं वाटत नाही, राजकारणात पडूच वाटत नाही कोणालाच लोकांना, आणि लोक त्यामुळे निवडणुकीमध्ये पैसे घेऊनच मतदान करतात। आणि आम्हाला हे बदलायचं आहे। पुढील 5 वर्ष मी अजून खूप जास्त मेहनत करणार आहे, लोकांना जागृत करणार आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकही रुपया न वाटता आमचे जास्तीत जास्त उमेदवार जिंकून यावे यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत आणि ह्या जन्मी आम्ही मृत्यूपर्यंत आम्ही ते प्रयत्न करत राहणार आहोत। आणि ही जी व्यवस्था चालू झालेली आहे, निवडणूक आली का निवडणुकीमध्ये पैसे वाटा, धांदली करा, हे सर्व आम्हाला बदलायचं आहे। आम्हाला एक चांगलं स्वच्छ असं राजकारण करायचं आहे, आम्हाला स्वच्छ असा समाज निर्माण करायचा आहे
आम्हाला आदर्श गाव निर्माण करायचे आहे, आदर्श शहर निर्माण करायचं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला तुमची साथ हवी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.